मित्रांनो, एक प्रश्न विचारू का? आज शेतकरी पावसामुळे त्रस्त आहे का पाऊस नसल्यामुळे? उत्तर आहे दोन्ही. कारण कधी अतिवृष्टी, कधी उष्णतेची लाट, हे चक्र कायम सुरूच आहे. आपण नुकतंच ह्या उन्हाळ्यामध्ये उष्णतेची लाट अनुभवली. याच्यामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तर 50°C एवढं तापमान आपण अनुभवलं. आणि आता काय तर जुलै महिन्यामध्ये एकाच दिवसात किंवा काही दिवसांमध्ये महिनाभराचा पाऊस पडलेला आहे. वास्तविक पाहता कीटनाशक, युरियाचा वाढता भाव, बाजारभाव ह्याच्या सोबत जर शेतकऱ्याचा आज सगळ्यात मोठा शत्रू कुठला आहे तर ते आहे हवामानातील बदल. महाराष्ट्राने मागच्या काही वर्षामध्ये अतिवृष्टी, दुष्काळजन्य परिस्थिती, अचानक आलेला पूर, उष्णतेच्या लाटा असे अनेक नैसर्गिक संकट अनुभवलेली आहेत. विशेषज्ञांचं हेही म्हणणं आहे की जमिनीतला जो कर्ब आहे म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हा हळूहळू खूप खालवत चाललेला आहे. रिसेंटली एक जागतिक संस्था IECR हिने एक रिपोर्ट पब्लिश केला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या शेतीचं एक अतिशय भयानक असं दृश्य सांगितलेलं होतं. केमिकल आणि युरियाचा वाढता वापर बघून त्यांनी असं भाकीत केलेलं आहे की याच प्रमाणात जर युरिया आणि केमिकलचा वापर होत राहिला तर भारतामध्ये 40% पेक्षा जास्त जमीन ही पूर्णपणे नापीक म्हणजेच डेड सॉइल याच्याकडे झुकत चाललेली आहे. जमीन नापीकतेकडे गेल्यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता अतिशय कमी झालेली आहे. त्याच्यामुळं अतिवृष्टी झाली तरीही प्रॉब्लेम, जर कोरडवाहू किंवा जर उष्णता जास्त झाली तरीही प्रॉब्लेम. मित्रांनो, सूर्याचा प्रकाश, वादळ, अतिवृष्टी हे आपल्या हातात नाहीये, कारण हवामानाचं चक्र हे पूर्ण निसर्गावर अवलंबून. पण आपल्या हातात काय असेल तर शेतकऱ्याची जमीन, आपली जमीन ही पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि हिला जर आपण पुनर्जीवित करू शकलो, आपल्या पारंपरिक पद्धतीने जर आपण शेतीकडे वळू शकलो जे निसर्गाला धरून आहे, तर निश्चित आपण ह्याच्यामध्ये एक सकारात्मक बदल करू शकतो. गेली अनेक वर्ष आपण युरिया, DAP, केमिकल फर्टिलायझर ह्याच्यावर आधारित शेती केली. याच्यानी सुरुवातीला आपलं उत्पन्न वाढलं देखील, पण हळूहळू मात्र उत्पन्न कमी होत गेलं आणि ह्या कीटनाशक आणि फवारणीचा खर्च जो आहे किंवा ह्याची गरज जी आहे ती वाढत गेली. परिणाम, आपल्या जमिनीतला कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला, जमिनीतले सूक्ष्म जीव कमी झाले, हळूहळू जमीन कडक होत गेली. आणि आता तर हळूहळू याच्या अतिरेक वापरामुळे आपली जमीन नापीकतेकडे जात चाललेली आहे. वरकरणी आपली जमीन आहे तशीच दिसतीये, मात्र आतून ती पूर्ण मृत अवस्थेकडे जात चाललेली आहे. मित्रांनो, बदलतं हवामान हे आपल्या हातात नाहीये, मात्र आपली जमीन या बदलत्या हवामानाला पूरक अशी आपण करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे निश्चित. जर आपण आपली पारंपरिक नैसर्गिक शेती जी गो आधारित शेती आहे, जर ह्याचा आपण अवलंबन केलं तर निश्चित आपली मृत झालेली जमीन आपण पुन्हा पुनर्स्थापित करू शकतो. आता ही गोष्ट कोणाला माहित नाहीये का? तर आपल्या प्रत्येक शेतकरी मित्राला याची पद्धत माहिती आहे, पण कुठेतरी आपल्याला एक भीती असते. पण जर एखादी गोष्ट सिद्ध झालेली असेल तर आपल्या भारतामध्ये 12 लाख पेक्षा जास्त शेतकरी साधारण 26 राज्यांमध्ये ह्या शेतीचं अवलंबन करतायत. आणि ह्या शेतीमध्ये आपल्याला विशेष वेगळं असं काहीही लागत नाही. आपल्याला 1 एकरासाठी एक देशी गाय, एक नैसर्गिक कल्चर ज्याला गोकृपामृत म्हणतो ते, आणि फक्त आपला आत्मविश्वास, आपली इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ही गो आधारित शेतीची जी पद्धती आहे ही काय फार नवीन नाही. हजारो वर्षांपासून आपले पूर्वज ह्या पद्धतीनेच शेती करत आलेले आहेत आणि त्याचाच परिणाम आहे की आज आपली पिढी, आपल्याकडे जिवंत माती असल्यामुळे आपण ती शेती कंटिन्यू करतोय. आता ह्याचा परिणाम काय होणार आहे? तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे 25-26 राज्यामधले 12 लाख पेक्षा जास्त शेतकरी ह्या शेतीचं अवलंबन करतात. त्याचा परिणाम काय आहे तर ह्याच्यामध्ये आपल्या जमिनीची जी मृत अवस्था आहे तिथून ही आपल्या मातीला परत जिवंत करते. ज्या ठिकाणी तुम्हाला एकरी उदाहरणार्थ 20,000 ते 30,000 केमिकल किंवा युरियाचा खर्च येतो, त्या तुलनेत तुमचा खर्च 90 ते 95% कमी होणार आहे. तिसरं, ज्या वेळेस अतिवृष्टी होते तेव्हा अनेक शेतकरी बांधवांचा असा अनुभव आहे की जमिनी पोरस झाल्यामुळे, म्हणजे जमिनी त्याच्यामध्ये अनेक प्रकारे होल असल्यामुळे अतिवृष्टीचा परिणाम फारसा पिकांवर होत नाही. त्याचबरोबर जर उष्णता असेल, जर उष्णतेची लाट आली
तर जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता चांगली आहे. म्हणजेच हवामानाला सशक्त अशी बनवणारी ही शेतीची पद्धती आहे. बाबा आपलं नाव? अशोक आसाराम जाधव, राहणार गणेशवाडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही शेतकरी आहात का? हो, मी स्वतः शेतकरी. 12 एकर शेती माझी. कुठे आहे शेती आपली? शेती गणेशवाडी गावाकडे, गंगापूर तालुका. तुम्ही ही नैसर्गिक शेती करताय का? हो, मी ही नैसर्गिक शेती करतोय आणि या नैसर्गिक शेतीसाठी मला आत्मा अंतर्गत नैसर्गिक कृषीसाठी मला सर्टिफिकेट मिळालेलं. किती वर्षापासून आपण? मी 7 वर्षापासून करतो ही शेती. आणि आपल्या शेतामध्ये आपण काय काय पिकं घेतो? आता सध्या माझ्याकडे जे आहे केळी आहे, मोसंबी आहे, पपई आहे, हीच पिकं आहे सध्या. आता उन्हाळा असल्यामुळे बाकी पिकं नाही. आणि ऊस आहे. त्याच्या अगोदर तुम्ही केमिकलची शेती करायचा का? हो, 7 वर्षापूर्वी मी केमिकलची शेती करत होतो. आता ही शेती करायला लागल्यापासून तुम्हाला काय अनुभव आहे? ही शेती करायला लागल्यापासून माझं उत्पादन काही कमी झालं नाही, उत्पादन वाढतच गेलंय आणि माझं उत्पादन खर्च वाचला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पादन खर्च माझा कमी झाला. साधारण एकरी तुम्हाला पूर्वी किती खर्च यायचा? पूर्वी मला 10 ते 15 हजार रुपये लागायचे काही एकरला आणि आज तो माझा 1000 ते 1200 रुपयावर आलाय. म्हणजे 10% आलाय. हो हो, 10% खर्च आहे. मग आजकाल उष्णता किंवा अतिवृष्टी याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता ज्यावेळेस पासून तुम्ही नैसर्गिक शेती करताय हो, तर तुम्हाला अतिवृष्टी किंवा अति उन्हाळा, हो हो उष्मघात हो हो. त्याच्यामुळे तुमच्या शेतीमध्ये काय फरक जाणवतो? मग माझ्या शेती अतिवृष्टीमुळे जे तर माझ्या शेतीमध्ये गांडूळ इतके तर किती जरी अतिवृष्टी झाली तरी जमिनीला इतके छिद्रे पडलेले असतात तर त्यातून ते सगळं पाणी जे पाण्याचा निचरा होऊन जातं. त्याच्यामुळे मग पिकाला काही नुकसान होतं. आणि दुसरं असं तर मी सगळं याला काय म्हणतात आच्छादन केलेलं आहे. म्हणजे जे बाग आहे हे बागेमधलं मी तण काढत नाही, त्याला फक्त कटर मारलं जातं आणि कटर मारल्यामुळं ते सगळं आच्छादन तिथं मल्चिंग होतं. थोडक्यात सांगायचं मल्चिंग होऊन जातं, सेंद्रिय मल्चिंग होऊन जातं नैसर्गिक आणि त्याच्यापासून खतही मिळतं पुन्हा. जेव्हा उष्णता खूप वाढते हो, त्यावेळेस त्या नैसर्गिक शेतीमुळे पिकामध्ये तुम्हाला काय फायदा दिसून येतो? फायदा हा दिसून येतो का जे काही पाण्याचं जे बाष्पीभवन होतं तर त्या आच्छादनामुळे काय होतं का बाष्पीभवन होत नाही. म्हणजे पाणी जेवढं लागतं ते कमी लागतं पाणी त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आपण ह्या गो आधारित शेतीवर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप एक प्रोसेस सांगणार आहे. पण निश्चितपणे निर्णय तुमचा आहे. तुम्हाला या विषारी चक्रामध्ये अजून खोल फसत जायचंय का ह्याच्यातनं बाहेर पडून तुम्हाला एक अशा उज्ज्वल आणि आत्मनिर्भर शेतीची पद्धत जी हजारो वर्षांपासून आपले पूर्वज करत आले आहेत त्याचं अवलंबन करायचं आहे. निर्णय तुमचा आहे.